समस्त नाथभक्तांना माझे शुभाशीर्वाद. आपण सगळे क्षेमकुशल असालच. आपल्या परंपरेप्रमाणे अधिक मासामध्ये आपण काही उपासना करत असतो. कधी प्रार्थना सामूहिक घरोघरी करतो, कधी आपापल्या व्यक्तिगत निजी साधना करतो. तर मला बऱ्याच ठिकाणावरनं असं विचारणं होतं की आता यावर्षीची उपासना काय अधिक मासाची. तर यावर्षी एक अभिनव संकल्प थोडासा केलेला आहे. तो म्हणजे अधिक मासाची रोजची प्रार्थना घरोघरी फिरती न करता आपल्या घरीच अधिक मासामध्ये म्हणजे तसं नित्याकरताच आपण कसं राहायचं, कुटुंब म्हणून कसं राहायचं, परिवार म्हणून कसं राहायचं, व्यक्तिगत आपली वेळापत्रक निजी जीवन साधना कशी ठेवायची, आपलं दैनंदिन जीवन कसं जगायचं, या संदर्भात एक सवय, एक नियमितता, एक सात्विकता, एक नीतिनियमाने जगण्याची पद्धत, यासाठी एक दैनंदिनी म्हणून एक श्रीनाथ दैनंदिनी अशी मी देतो आहे सगळ्यांकरता. आपण सगळ्यांनी आपल्या परिवारात मिळून तिला पाळायचं आहे. म्हणजे सकाळी किती वाजता उठायचं, त्यानंतर काय करायचं, त्यानंतर काय करायचं, त्यानंतर काय करायचं, आपले व्यक्तिगत व्यवहार, ऑफिस, शाळा, कॉलेज सांभाळून आपल्या जीवनाला एक नियमितता कशी द्यायची आणि त्यामध्ये आध्यात्मिक अनुसंधान, देवदेश धर्माला अनुकूल असं आपलं घर, समाजव्यवस्थेतलं आपलं आदर्श घर आपलं कसं असलं पाहिजे, यासाठी एक श्रीनाथ दैनंदिनी आहे. ती या व्हॉट्सॲपवर किंवा आपल्या केंद्रांवर उपलब्ध होईल. तर ती वाचून घ्यायची आणि त्या पद्धतीने अधिक मासामध्ये आपलं 35-33 दिवसांचं जीवन जगायचं. तसं हे अपेक्षित आहे की हे आयुष्यभर असं जगायचंच, पण तरी एक साधना म्हणून अधिक मासामध्ये त्याचं पालन करायचं. बरोबर एक संकल्पाचा कागद दिलेला आहे की आपल्या जीवनामध्ये काही संकल्प आपण कसे पाळायचे, की ह्या संकल्पानुसार माझं जीवन असेल. सद्गुरुनाथांच्या घराण्याच्या आपल्या गुरुघराच्या उपदेशाप्रमाणे, आदर्शाप्रमाणे आपल्या घराचाही संबंध गुरुघराशी कसा आहे, एकात्मक आहे. म्हणजे आपलं मुख्य घर आपलं गुरुघरच आहे. आपण राहतो आपापल्या घरी, ती आपली वंशव्यवस्था आहे. पण आपल्या आध्यात्मिक वारशाच्या परंपरेने आपल्या गुरुघराचे नीतिनियम आणि आपल्या विचारधारा आपल्याला लागू होतात. त्यानुसार काही संकल्प करायचे, त्याचाही कागद आपल्या या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. प्रत्येक केंद्रावर उपलब्ध होईल. तो वाचून घ्यायचा, तसे संकल्प करायचे आणि देवासमोर त्या संकल्पांचं वाचन रोज करायचं. एक तिसरं एक श्रीनाथ प्रासादिक स्तोत्रम नावाचं एक स्तोत्र देतो आहे. श्री देवनाथ लीला लहरीमधल्या भगवान सद्गुरू श्री मनोहरनाथ महाराज यांनी ज्या गुरुस्तुतीच्या ओव्या केलेल्या आहेत, त्याचा अनुभव खूप आध्यात्मिक ऊर्जेचा आणि परमपवित्र आणि खूपच उत्तम अनुभव आहे. एक चमत्कारिक शक्ती त्या ओव्यांमध्ये आहे. त्याचं संकलन करून एक श्रीनाथ प्रासादिक स्तोत्रम, सद्गुरू प्रासादिक स्तोत्रम नावाचं स्तोत्र उपलब्ध करतो आहे. ते सामूहिकरित्या घरामध्ये जर जेवणाच्या आधी रात्रीच्या जेवणाच्या वेळेला जर आपण म्हटलं तर त्याचा उत्तम अनुभव होईल आणि येईल आणि त्याच्या अनुभवातनं काही आपल्या जीवनामध्ये बदल घडतील. काही आपल्याला निष्ठेने जर वाचलं आणि त्याचं अनुष्ठान केलं तर दर्शन पण सुंदर होईल. त्यामुळे या पद्धतीच्या एकंदरीत धारणा संकल्प करून अधिक मासाची उपासना देतो आहे. त्या संदर्भातला आणखीन एखादा मार्गदर्शनपर व्हिडिओ किंवा मार्गदर्शिका मी सांगेल, परंतु या पद्धतीची उपासना आपण जोपासावी आणि आपापल्या घरी करावी. गुरुवारच्या आणि रविवारच्या प्रार्थनेमध्ये बहुसंख्येने उपस्थिती द्यावी. बहुसंख्येने न चुकता आपला उत्सव समजून हा पण संकल्प अधिक मासामध्ये आपण करू. आणि मला असं वाटतं की एवढं पुरेसं आहे. यामध्ये श्रीनाथ दैनंदिनीची रोजची उपासना, आपल्या संकल्पाच्या सिद्धीकरता काही संकल्प दिले आहेत त्याचं वाचन, त्याचं पालन आणि जेवणापूर्वी सामूहिक रात्रीच्या वेळेला जेवणापूर्वी सगळ्यांनी मिळून श्रीनाथ सद्गुरू प्रासादिक स्तोत्रम त्याचा पाठ आणि गुरुवार रविवारची प्रार्थना बहुसंख्येने अत्यधिक उपस्थितीने करायची. एवढंच या अधिक मासाबद्दल सांगणं आहे. माझे भागवत संपन्न होतील. एक भागवत दिनांक 17 मे ते 24 मे या कालखंडामध्ये मुंबईत होईल. ते कदाचित प्रसारित होईल, त्याकडे लक्ष असू द्या. दुसरं भागवत 10 जून ते 16 जून या कालावधीमध्ये संपन्न होईल. कमी अधिक बदल होऊ शकतो,
परंतु त्या तारखेमध्ये आपल्या सद्गुरू घरी देवनाथ मठामध्ये श्रीमद भागवताचं कथा संपन्न होईल. तर एवढीच नोंद घ्यायची आहे. बाकी माझं प्रत्येक केंद्रावर येणं, त्याच्या तारखा, त्या संदर्भात मी सूचना तत्संबंधी काही लोकांना तिथे देईल, ते तुम्हाला सांगतीलच. तोपर्यंत आपण सगळे वाट पाहूया आणि उपासना साजरी करूया. सद्गुरुनाथ महाराज की जय.